तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही म्हणसाल आज ह्यो कुठं चाललाय? तर मी चाललोय अरवडीला भव्य दिव्य असं ओपनचं मैदान बघा. मग घरनं निघताना ऋषी फौजीला फोन केला, म्हणलं चल मैदानात जाऊ. ये म्हणला घरी आपली बुलेट घेऊन जाऊ. नेहमीप्रमाणे स्प्लेंडरनं घेता आपली ऋषी फौजीची बुलेट घेतली. म्हणलं चलावं आता. गट चालू झालं त्यामुळे आम्ही म्हणलं चला आता लवकर निघावं. आम्ही जाताना महाराणाच्या रस्त्याने थेट पोहोचलो बघा मैदान. मग सावली बघून बुलेट सावलीला लावली आणि म्हणलं चला आता मैदानाकडे जावं. मैदानाकडे जाताना आपल्याला काही छोटी मोठी बैल बघा दिसली. बजर चालताना 11 ते 20च्या गाड्या खाली पळायला गेल्या. आम्ही म्हणलं चला आता सुट्टीवर जाऊन गाड्या बघत बघ. मित्रांनो, सुट्टीवर खाली गट बघायला जाताना आपल्याला बकासूर सारखा शिम टू शिम बैल दिसला बघा. सुट्टीवर खाली येऊन बघितलं तर गटाला गाड्या उभ्या राहिलेल्या. खाली सुट्टीवर येऊन बघितलं तर आयुष ड्रायव्हर राऊतवाडीकर यांचा MIDC एक्सप्रेस टिपे खाली गटाला येऊन थांबलेला बघा. आम्ही सुट्टीवरून वाट बघत होतो. झेंडा पंच कधी झेंडा खाली टाकते गाड्या सुटते. झेंडा पंचानं झेंडा खाली टाकला गाड्या सुटल्या बघा. काय तुफान स्पीड लागलेलं खालनं वरपर्यंत. आता जो गट सुटला त्याची गाडी एक बरंगाली बघा खाली ज्वारीत गेली. मित्रांनो, खाली सुट्टीपाशी आपल्याला छोटा कॉकटेल बी दिसला बघा. नंतर मित्रांनो, बकासूरगत दिसणारा शेम बैलाचा बघा गट आला. ह्यो बी बैल बघा दशम हिंद केसरी बकासूरगत गटाला शांत उभा राहिला. सुट्टी गट बघून कटा आला, म्हणलं आता चला वरती जाऊ. ऊन जास्त असल्यामुळे ताणलंय लागलेली.